सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। 25 तारखेला सुद्धा आभाळ महाराष्ट्रातल्या चारही विभागामध्ये म्हणजे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहे। पण जास्तीच्या या वातावरणामध्ये जोर मात्र ओसरतोय। 2 ते 3 जिल्हे वगळता महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आजच्या दिवस तरी भर आहे। पण ताकदीने बघायला गेलं तर त्या ताकदीचा लेवलचा पाऊस महाराष्ट्रात आज काही भागांमध्ये वगळता बऱ्याच ठिकाणी जोर ओसरल्यासारखं वाटतंय। मात्र आभाळ मात्र सर्वत्र येणार आहे। ठीक आहे, मग कंडिशन काय आहे, सतर्क कुणाला राहायचं आहे हे पाहूयात। आज सोलापूर, लातूर, परभणी, बीड जिल्ह्यातल्या दक्षिणेकडील भागांना स्थानिक वातावरणाचा फटका बसू शकतो। विशेषतः आपण जर पाहिलं सोलापूर, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यांमध्ये वातावरण आजही गरमीसह सक्रिय होणार आहे। दुपारनंतर सकाळी असलेल्या खवल्याचा आभाळाचा जो काही जोर आहे तो ओसरत खाली अमरावतीकडे जाईल। पण दुपारनंतर येणाऱ्या आभाळाची तीव्रता राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, खवल्याचं वातावरण आणि गरमाटीचं वातावरण देखील आजचे दिवस आहे। पावसाची ताकद, पावसाचा जो जोर आहे हा किती दिवस राहील हा सतत विचारला जाणारा प्रश्न आहे। मित्रांनो, एकंदरीत उद्याची तारीख जी आहे 26 तारीख, या तारखेला खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातला आभाळ कमी होत आहे। विदर्भातलं आभाळही कमी होते, पण लातूर जिल्हा, परभणी, नांदेड या भागामध्ये आभाळ कायमस्वरूपी 4 ते 5 दिवस टिकून राहणार आहे। आणि या आभाळाची लेयर्स कधी कमी कधी जास्त अशी असणार आहे। मात्र ह्या 26 तारखेपासून ते पुढे 2-4 दिवस धोके नाही आहेत। लगनसराई असेल, खळेदळे असतील, या शेतकऱ्यांना त्रासदायक वातावरण मात्र नाही आहे। आभाळ किती दिवस राहू शकतं हे देखील आता तारखेनुसार चेक करूयात। आज सगळीकडे आभाळ आहे, फक्त पावसाची तीव्रता पश्चिम महाराष्ट्र, खानदेशमध्ये, विदर्भामध्ये जी काय आहे ती स्थानिक वातावरणाचीच असेल। असा मोठा अवकाळी धोका नाही आहे। आज लातूर, सोलापूर भागात पाऊस राहील। 27 तारखेपासून वातावरण परभणी, नांदेड जिल्ह्यात ढगाळलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये तुरळक ढगाळ राहील। 28 तारखेला सुद्धा परत महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण सुरू होतील। सांगली, सोलापूर, लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, बिदर वगैरे भागामध्ये ढगाळ असेल। पावसाचा धोका मात्र नाही आहे। 1 तारखेला सुद्धा वातावरण पुन्हा गोंगारल्यासारखं होईल। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा धोका नाही आहे। 2 तारखेला सुद्धा वातावरण ॲक्टिव्हिटी वाढणार आहे, किंचित काही प्रमाणात विरळ स्वरूपाचा पाऊस। आणि 3 तारखेला सुद्धा मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा ढगाळलेलं वातावरण, तुरळक ठिकाणी हलका पाऊस। यामध्ये काही प्रमाणात बदलही होऊ शकतो। 4 तारखेला वातावरण पुणे, कोकण किनारपट्टी साईडला सरकेल, पण एकंदरीत धुलीवंदनच्या दिवशी हे वातावरण थोडं ॲक्टिव्ह होईल। त्यानंतर वातावरण पुन्हा कमी होईल आणि राज्यात पुढचा पाऊस जो आहे तो 2-3 तारखेला विरळ स्वरूपाचा जर वगळला तर त्याचा पुढचा टप्पा 12 मार्च किंवा 11 मार्च दरम्यान येतो आहे। तो टप्पासुद्धा वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा राहू शकतो। व्हिडिओमध्ये एवढंच। जय शिवराय, धन्यवाद।